योगा दिनानिमित्त आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. आमच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय तसेच आपण हे सर्व आता आमच्यासाठी हे सगळे नवपरिचित आहेत, आपले नगरसेवक आहेत. सगळ्यांनी चंदू सरांनी छान योगाचं म्हणलं, आम्हाला जे माहीत नव्हतं ते देखील त्याबद्दल गायडन्स पण केला. कोणत्या आसनाचा किंवा कोणत्या प्राणायामाचा कसा उपयोग होतो, कोणकोणत्या आजारावरती इफेक्ट करतो, म्हणजे प्रभावी आहे कोणकोणते प्राणायाम वगैरे, हे सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि ह्याचा जर अवलंब केला तर आपण खरंच त्या योग स्थितीमध्ये जाऊ आपण भविष्यामध्ये आणि स्वतःचं आरोग्य चांगलं करून घेऊ. ह्याचं सर्वांनी एक 10 मिनिटं वेळ काढून सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी थोडा का होईना योगा जसं जमेल तसं, आता युट्यूबवरती बरेच आहेत, त्याचा पण वापर करून आपण साधे योगा सुरुवात करू शकतो. म्हणजे सुरुवात जर केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. योगा दिनाच्या सगळ्यांना निमित्त सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांना, बांधवांना, ज्येष्ठांना योगा दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं की बाबा आज जागतिक योग दिन आहे. योग गुरु रामदेव बाबांनी या योगाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण आपल्या केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांनी त्याचं सातत्यानं अविरतपणानं आता सुरू आहे. आपल्याला खरं म्हणजे वन विभागामध्ये आदरणीय या ठिकाणी योग गुरु माझे मोठे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत ब्रदर यांनी आज आपला योग दिनाचा या ठिकाणी योग घडवून सर्व सहकारी या ठिकाणी योग दिनामध्ये सहभागी झाले. आणि त्यांच्या समवेतच आपले आदरणीय MIDCचे PI साहेब असतील, पाटील साहेब असतील, दत्ता जाधव साहेब असतील, सांख्यिकी विभागाचे साहेब असतील आणि सुहास जाधव सर ज्यांनी चंदू अण्णांनी जे आपल्याला आसनाचं माहिती दिलं त्याचं विस्तृतपणानं सुहास सरांनी विश्लेषण या ठिकाणी करून दिलं. योगाच्या बद्दलचं आज सर्वजण सजग आहेत, तरी देखील या ठिकाणी योगामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि मला देखील या ठिकाणी सहभाग होण्याची संधी आपण दिलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि योग दिनाच्या सर्वांनाच मनस्वी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.